घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 7 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि काल तुम्ही बघितलं सारंग आणि सौमित्र या दोघांच्या माराकुटीमुळे या सुमित्रा त्यांच्या डोक्याला मार लागलाय. आता त्या जरा आराम करत असतात, पण सारंग आणि सौमित्र या दोघांना तो प्रसंग आठवून जरा वाईट वाटतं आणि आता दोघं एकमेकांकडे बघून जरा ओशाळल्यासारखी करताय. अवंतिकाने सुमित्राताईंचा पायाशी बसली. अवंतिका. ऐश्वर्या मात्र आजींच्या बाजूला अशी उभी असते नुसती तमाशा बघत. आता या सुमित्राबाईंना जाग येते आणि सुमित्राबाई हळूहळू डोळे उघडतात. आता सगळेजण सुमित्राबाईंकडे बघायला लागतात. आता त्यांच्या डोक्याला थोडा त्रास होत असतो. त्या उठायचा प्रयत्न करतात. सारंग म्हणतो, आई अगं खूप लागलं का ग तुला? बरं वाटतंय का? अवंतिका म्हणते, आई पाणी घ्या 1 मिनिटं. आता या सुमित्राबाई पाणी वगैरे पितात. सौमित्र सारंग विचारतात की ठीक आहे ना आई तू? मग आता या सुमित्राबाई म्हणतात, हो अगदी उत्तम आहे. आता तर मला असं वाटायला लागलंय की संन्यास घेऊन कुठेतरी कायमचं निघून जावं. सारंग म्हणतो, अगं आई असं काय करते ग? अगं असं नको बोलूस. मग आता लगेच ही ऐश्वर्या म्हणते, सारंग आई म्हणतात ना तुम्हाला त्या ठीक आहेत म्हणून, कशाला टेन्शन घेताय मग? आता लगेच आजी म्हणतात, काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लावलंय नुसतं. तिच्या डोळ्यात देखत तिची दोन्ही मुलं एकमेकांची कॉलर धरून भांडताय. कशी ठीक असणार आहे ती? आजीबाईंना पोरीची बरी काळजी आहे. आता लगेच आजीबाई म्हणतात, माफी मागा तिची दोघं जण. आता सौमित्र म्हणतो, आई आय एम सॉरी, माझं चुकलं. मला हे असं सगळं करायचं नव्हतं, पण मला नाही या घरातलं वातावरण अजिबात पटू नाही लागलं ग. मग सारंग म्हणतो, आई मला पण सॉरी म्हणायचंय बरं का. नाही म्हणजे मला पण आता या घरातल्या गोष्टी सहन नाही होऊ लागल्या. आता बघा प्रेक्षकांनो, दोघंच्या दोघंही सॉरी म्हणतात, पण जसं काही मनाविरुद्ध बोलताय असं म्हणू लागलेत. आता लगेच सारंग म्हणतो, मी ना तुझ्याकडे बघून गप्प बसतो बरं का आई. आता या सुमित्राबाई म्हणतात, तुम्ही तर माझ्याशी बोलायचा प्रयत्नच करू नका दोघंही. माझीच मोठी चूक झाली आहे. का आई माफी मागू नका आणि का आई काही करू नका. जा मला एकटं राहू द्या बरं, शांत बसू द्या मला. आता सुमित्राबाई जरा वैतागल्यात, पण आज त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव बऱ्या अंशी झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. सारंग म्हणतो, अगं आई आज काय करती? बोल ना ग. मग आता त्या सुमित्राबाई म्हणतात, जा म्हणलं ना तुम्हाला, जा इथून. आता सगळेजण तिथून निघून जातात. सुमित्राबाई लागतात रडायला. कसं असतं प्रेक्षकांनो, आपला संसार आपलं हित कशात आहे ना हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. खरं तर मालिका हा आपल्याला अतिरेक वाटतो कुठेतरी, पण प्रत्येक घरामध्ये असा कोणी ना कोणी दुवा असतं जे ते घर बांधून ठेवतं. आणि या घरामध्ये तशी ही जानकी आहे. प्रत्येक जण स्वार्थी असतोच, पण स्वार्थीपणाच्या काही मर्यादा असतात. आता या घरामध्ये ऐश्वर्या आल्यामुळे यांच्या घराला काही ताळतंत्रच उरलेला नाहीये, कारण ती जशी वाटेल तशी मनमानी करते, कारण तिला जास्ती डोकं आहे आणि नको इतकं डोकं आहे. त्यामुळे सुमित्राबाईंची डोकेदुखी वाढत चालली आहे, पण त्यांनी थोडंसं जरा ठामपणे विचार करायला हवा होता. चूक खरं तर सुमित्राबाईंचीच आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. सुमित्राबाई आता थोडंसं उठून बसायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये जानकी आणि ऋषिकेशला कुरवाळतात आणि रडायला लागतात. त्या म्हणतात, जानकी हे सगळं काय होऊन बसलं ग? माझं चुकलं का ग? तुझ्याशिवाय या भरल्या घरामध्ये मला एकटं एकटं वाटतं ग जानकी. खरंच जानकी माझं चुकलं का ग काही? आज ना त्यांना खूप पश्चाताप झालाय बरं का प्रेक्षकांनो. पण आता मालिका म्हटल्यावर एवढ्या लवकर सगळं सामोपचाराने ते कसं दाखवतील? थोडंफार तर त्यांना लांबवणंच भाग आहे, म्हणून आता ती मालिका लांबवणारच. आता इकडे या जानकीला पण सुमित्राबाईंची फार आठवण येत असते. तिला काही रात्री झोप येईना. ती विचार करत असते, खरंच ऋषिकेश यांचं चुकलंच. आई एवढ्या भेटायला आल्या पण ऋषिकेशनी त्यांना भेटू नाही दिलं. जानकीला ते सगळं आठवून आठवून खूप कासावीस झाल्यासारखं होत असतं. पण आता जानकी विचार करते, आता पुरे झालं हे सगळं. खरं तर मी स्वतः जायला हवं होतं आणि आईंची समजूत काढायला हवी होती, पण कसं करू? देवा काहीतरी मार्ग दाखव. आता ती अचानक पेपरमध्ये ॲड बघते, रंगमाला वॉशिंग पावडरसाठी सेल्स गर्ल पाहिजेत. आता ती विचार करते की हे कामच योग्य आहे आणि या कामाच्या निमित्ताने मला रणदिवेंच्या घरात पहिलं पाऊल पुन्हा टाकता येईल. आता हे ठरवून जानकी आता सकाळी कामाला लागणार आहे. तर बघा सकाळी सकाळी ऋषिकेश आवरून निघालेला असतो. जानकी म्हणते, हे काय निघालात? ऋषिकेश म्हणतो, अगं हो. जानकी म्हणते, चहा घ्या. आता जानकी म्हणते, आज कुठे कामाला? मग आता ऋषिकेश म्हणतो, जानकी आज ना मी स्वतःचाच बॉस असणार आहे. आजपासून मीच माझा बॉस होणार आहे. जानकी म्हणते, म्हणजे? आता ऋषिकेश म्हणतो, मी ठरवलंय जानकी, मी आता बिझनेस करणार, नोकरी नाही. जानकी म्हणते, बिझनेस?
अचानक कसं काय ठरवलं तुम्ही? ऋषिकेश म्हणतो, अचानक नाही ग, मी खूप विचार केला आणि या निर्णयावर पोहोचलोय. मग आता ऋषिकेश चहा पिता पिता तिथे खुर्चीवर बसतो. जानकी म्हणते, तुम्ही काही बोलला नाहीत मला ऋषिकेश, काही डिस्कस पण केलं नाहीत माझ्याशी. मग आता ऋषिकेश म्हणतो, सॉरी जानकी. जानकी म्हणते, अहो सॉरी नका म्हणू, मी सहजच म्हटलं, काही आपली चर्चाच झाली नाही ना या विषयावर, म्हणून. म्हणजे असं नेहमीच आपण एकत्र निर्णय घेतो ना, म्हणूनच विचारलं. ऋषिकेश म्हणतात, हे बघ जानकी, म्हणजे मी घेतलेला निर्णय तुला चुकीचं वाटतोय का? मी बिझनेस करू शकत नाही असं तुला वाटतंय का? जानकी म्हणते, अहो असं का बोलताय तुम्ही, मला असं का वाटेल? अहो ज्यांनी रणदिवेंचा हा बिझनेस एक हाती सांभाळलाय त्यांच्या हाताला यश येणार नाही असं होईल का? नाही नाही, अहो मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही काही बोलला नाहीत. आणि ऋषिकेशराव, नाही म्हणजे बिझनेस म्हणल्यावर भांडवल लागेल, तुम्ही प्रॅक्टिकली विचार केलाय का? मग ऋषिकेश म्हणतो, मला माहिती आहे ग जानकी, पण तू सपोर्ट करशील का? जानकी म्हणते, हे काय विचारणं झालं, माझा सपोर्ट तुम्हाला कायमच असणार आहे, आणि फक्त इमोशनली नाही बरं का, मी तुम्हाला आर्थिकरित्या सुद्धा खूप सपोर्ट करणार आहे. ऋषिकेश म्हणतो, म्हणजे? जानकी म्हणते, हे बघा, आपलं यापूर्वी बोलणं झालंय आणि आता नाही म्हणू नका, मी आता पुन्हा एकदा काम करणार आहे. आता जानकी म्हणते, म्हणजे ऋषिकेश म्हणतो, काम? कुठलं काम? आता ऋषिकेश चहाचा कप त्या टेबलवर ठेवत असतो तेव्हा जानकी म्हणते, थांबा थांबा थांबा, अहो तुमचा चहाचा डाग पाडू नका माझ्या कामावर. तर ऋषिकेश म्हणतो, अगं म्हणजे? जानकी म्हणते, हे बघा, हा जो पेपर आहे ना, यामध्ये जाहिरात आली आहे. आता ती जाहिरात जानकी ऋषिकेशला दाखवते, कसलं तरी वॉशिंग पावडर आहे आणि त्यासाठी सेल्स गर्ल हव्यात, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करायला स्त्रिया हव्यात त्यांना. मग आता ऋषिकेश ते वाचतो आणि म्हणतो, काय ग जानकी, कम ऑन, हे काय आहे? आता ही जानकी म्हणते, असं का बोलताय तुम्ही ऋषिकेश, मी मार्केटिंगमध्ये MBA केलंय, तुम्हाला तर माहिती आहे, कुठलंही काम लहान मोठं नसतं. हे बघा, आपल्याला हे काम मिळतंय ना या गावात, मिळालं तरी ते टिकणार नाही याची काय आशा आहे? काय आहे ना ऋषिकेश, या गावात राहून आपल्याला काम मिळवणं जास्ती महत्त्वाचं वाटतं मला, कारण माझ्यावरती आळ आलाय नानांना ढकलण्याचा, हा कलंक मला पुसायचा आहे. काहीही झालं तरी मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंय. ऋषिकेश म्हणतो, पण जानकी, अगं तू यासाठी लोकांच्या दारोदार जाऊन स्वतःला सिद्ध करणार आहेस का? जानकी म्हणते, अहो असं काही नाहीये, इतकं थोडीच मोठं काम आहे, फक्त दारोदार जाऊन हे पावडर विकायचंय. ऋषिकेश म्हणतो, नाही बरं जानकी, मला काही हे पटत नाहीये. जानकी म्हणते, अहो असं काय करतो, आपण दोघं मिळून जर कमवलं ना तर प्रत्येक परिस्थितीत आपल्याला हातभार मिळेल. ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, आपण दोघांनीही काम करायची गरज नाहीये ग. अगं तू घराबाहेर पडली तर ओवीचं काय झालं कळलं ना तुला, मी घराच्या बाहेर पडेल आणि तू घरात थांब ना ओवीसाठी. आता जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यात सगुणा येते तिथे आणि म्हणते, दादा, ओवीची सोय झालीच म्हणून समजा. सगुणा आता म्हणजे तिथे आली आहे आणि ऋषिकेश आणि जानकीला खूपच आश्चर्याचा धक्का बसलाय सगुणाला बघून. आता ऋषिकेश जानकी म्हणतात, अगं सगुणा, तू कशी आहेस आता, बरी आहेस ना? आता ही सगुणा म्हणते, हो एकदम टकाटक, तुम्ही माझा जीव वाचवला दादा, मी ओवीसाठी एवढं करणार नाही का? अहो दादा म्हणतात ना, उतू नये मातू नये, मी नाही हो मातणार. मग आता ऋषिकेश म्हणतो, अगं सगुणा, बाकीच्यांना कळलं तर? मग आता ही सगुणा म्हणते, बाकीच्यांना कळलं तर कळलं, मेलेलं कोंबडं आगीला काही भीत नसतं. छान दाखवला प्रेक्षकांना आजचा एपिसोड. मग आता जानकी ऋषिकेशला म्हणते, हां ऋषिकेश, आता बोला बरं. मग आता ऋषिकेश म्हणतो, आता काय बाबा, तुमच्या दोघींचं ठरलंच आहे, त्यामुळे मी काय मध्ये बोलणार, चला तुम्हाला जे वाटलं ते करा. जानकी आता ऋषिकेशला ऑल दी बेस्ट देते कामावर जाताना. ऋषिकेश म्हणतो, हो तुला सुद्धा, आणि काळजी घे हं सगुणा ओवीची. आता असं म्हणून ऋषिकेशने या दोघींचा निरोप घेतलाय. आता ऋषिकेश त्याच्या कामावर गेलाय आणि आता जानकी तिच्या कामावर गेली आहे. आता ही जानकी या सगुणाला म्हणते की सगुणा, चल तुला चहा देते. आता काय ना प्रेक्षकांनो, एक थोडक्यात म्हणजे माझ्या जे डोक्यात आलं ना ते सांगते. काय करणार आहेत आता हा ऋषिकेश आहे ना, तो खूप मोठा माणूस होईल बघा, म्हणजे अजून 1-2-3 महिने तरी हे एकत्र येत नाहीत आणि ऋषिकेश मोठा माणूस होईल. ही जी ऐश्वर्या आहे ना, यांचा बिझनेस आणि सगळं देशोधडीला लावेल आणि मग सुमित्राबाईंवर अगदी हाल करायची वेळ येईल आणि शेवटी जानकी आणि ऋषिकेशच त्यांना आसरा
देतील हेच ते पुढे दाखवणार आहेत. बघा तुम्ही, माझा अंदाज खरा ठरला ना की मला नक्की कमेंट करून सांगा की ताई तुम्ही बरोबर म्हणत होतात. आता हा जो सयाजीराव आहे, ऐश्वर्याचे बाबा, ते चांगलेच पीडित झालेले आहेत, कारण त्यांना चांगलाच मार बसलाय ना ऋषिकेशकडनं. काल ऐश्वर्या फोन करते त्यांना की डॅडा तुझा फोन नाही आला काल. डॅडाचा आवाज बसतो, डॅडा ऊ करायला लागतो. आता सयाजीराव म्हणतात, ए बाई पोरी काय म्हणते. ऐश्वर्या म्हणते, काय झालं डॅडा, तुझ्या आवाज आला. मग सयाजीराव म्हणतात, अगं माझा मानेला वेगळाच आवाज काढतात ते, माझ्या मानेचा बुगा झालाय, आता काही कर नाही माझं, अरे देवा. आता ही ऐश्वर्या विचारते, काय झालं डॅडा तुला. मग आता ते सांगतात सयाजीराव, ऋषिकेशने माझी ही हालत केली आहे, तुला सांगतो ऐश्वर्या त्याच्या नादी लागू नको. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, त्या ऋषिकेशने, डॅडा मला सांग, मी त्याला सुतासारखा सरळ करीन. आता ते सयाजीराव म्हणतात, नको नको त्याच्या नादाला लागू नको. हे बाई, तुला जे करायचं ते घरातल्या घरात कर, आता उगाच त्याच्या नादाला लागू नको. सयाजीराव ऐश्वर्याला समजवत असतो, पण ही ऐश्वर्या म्हणते, डॅडा घरातल्या घरात करायला काय उरलंय आता. ते प्रॉपर्टीचे पेपर एक तर कधीचे शोधू लागले मी, ते मला सापडू नाही लागले. मला तर वाटते त्या म्हाताऱ्याने त्या पेपराचं काहीतरी करून टाकलंय. मला तर डाऊट आहे त्या जानकीला सांगितलं असेल म्हाताऱ्याने. डॅडा जाऊ द्या बरं, आपण दोघांनी मिळून यांची फिल्डिंग लावायची का. सयाजीराव मोठ्याने ओरडतात, ए बाई नाही बाई, माझ्याकडून काही नाही हा आता तुला मदत. तुला जे करायचं ते तुझ्या मनाने कर, तुझ्या याच्यावर कर बाई, जबाबदारीवर. आता मी काही करणार नाहीये. आता ऐश्वर्या म्हणत असते, डॅड कोण आहात तुम्ही, घाबरताय कशाला. मग आता सयाजीराव म्हणतात, नाही नाही नाही, मी आता काही करणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे डॅडा, मी माझ्या लेवलवर जे करायचं ना ते करते, तुम्ही घ्या आता स्वतःची काळजी. मग सयाजीराव त्या माणसाला म्हणतात त्याच्या, ए बाबा फोन बंद कर रे, बंद कर. आता फोन ठेवून देतात ते, म्हणजे त्यांना फोन ठेवायचं सुद्धा हिंमत नाहीये, एवढे वाकडे झालेत ते. ऐश्वर्या विचार करते, कुठे असतील ते प्रॉपर्टीचे पेपर, काय करू मी आता, कुठे शोधू, कुठे ते प्रॉपर्टीचे पेपर. असं आता ऐश्वर्याची तगमग चालू आहे. आता इथून पुढे ना प्रेक्षकांनो, त्यांनी हा जरा फनी क्लिप दाखवलाय. आता ही जानकी त्या ऑफिसमध्ये आली आहे रंगवाला वॉशिंग पावडरच्या. आता तो माणूस जो आहे ना, तो यांना जाहिरात कशी करायची ते शिकवत असतात. म्हणजे हे बघा, आता हे असं सांगा की रंगमाला वॉशिंग पावडर, ज्याचे कपडे खराब आहेत ते उजळे, असं काहीतरी ते सांगतात. मग आणि म्हणतात की हसू नका, जेवढं सामान तुम्ही विकलं तेवढं कमिशन तुम्हाला मिळणार. आता या सगळ्या बाया बिचाऱ्या गरजू आहेत आणि त्या ते वॉशिंग पावडर विकायला आल्या आहेत. आता या सगळ्या बायकांना काही जमेना ते जाहिरातीचं वाक्य बोलणं, त्यामुळे तो माणूस यांच्यावर ओरडतो आणि म्हणतो, तुमच्या सगळ्यांपेक्षा ती गावची मेंढरं बरी, तालासुरात तरी मेमे करतात. आता जानकी त्यांना विचारते सगळे डिटेल, कसं काय वगैरे वगैरे. आणि आता त्या माणसाने सांगितलंय, मी जे म्हणतो ते म्हणा माझ्या मागे, अशा पद्धतीने यांचं झालंय सगळं जाहिरात वगैरे. आणि आता बघा, हे सगळं झाल्यावर प्रत्येकाने एक एक पॅकेट घेतलेत, प्रत्येकाला एरिया डिस्ट्रीब्यूट करून दिलाय. ह्या एक बाई आहेत गावातल्या, त्या म्हणतात, जानकीताई अहो तुम्ही तुमच्या सासरकडच्या ठिकाण का मागून घेतलं हे पावडर विकायला, तुम्ही तर तिथे राहत नाही ना. जानकी म्हणते, असं कोण म्हटलं, ते घर माझंच आहे आणि कायम राहणार, सासर माहेर तर माझं एकच आहे. आणि काय आहे ना, मी चांगल्या कामाची सुरुवात करतेय म्हणून आपल्या घरापासून करतेय, एवढंच. आता तो माणूस म्हणतो, अहो बोलत काय बसलाय, चला निघा. तर जानकीने विचार केलाय, काही झालं तरी चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी, असं तिने आता त्या बाईला सांगितलंय. आता बघा, या सुमित्राबाई देवघरात बसल्यात पूजेसाठी आणि देवाशी गप्पा मारतात. आता त्या रडतायत आणि म्हणतायत, देवघरासाठी, देवाच्या पूजेसाठी मी फुलं आणायची नेहमी, पण मी माझ्या बागेतलीच फुलं उपटून टाकली का देवा. माझ्या सगळ्या बागेचा बहरच निघून गेलाय रे, शुष्क आणि ओशाड झाली आहे माझी बाग. या सगळ्याला मी जबाबदार आहे. आता मला मनोमन वाटायला लागलंय, म्हणजे कौतुकाने ज्या छोट्या ओवीची पावलं घरभर नाचली पाहिजे, दुडदुडली पाहिजे, त्या ओवीला मीच माझ्या हाताने घराच्या बाहेर काढलं. मी काय केलं रे देवा, काय झालं होतं मला त्यावेळेला. ऋषिकेश बोलला, ते खरंय, कोणत्या तोंडाने मी माझ्या ओवीला आजी म्हणवून घेऊ. नाही देवा, माझं खरंच चुकलं, माझ्या ओवीने एवढं सगळं कसं सहन केलं असेल, म्हणजे बेशुद्ध पडली असं म्हणत होता ऋषिकेश. देवा माझं चुकलं रे, मला माफ कर, माझ्या ओवीला बरं कर, लवकरात लवकर, खरंच बरं कर. त्या अगदी मनापासून देवाला नमस्कार करत असतात आणि आता विचार करतात, खरं तर मला या क्षणाला जानकीला भेटायचं होतं, तिच्याशी मला बोलायचं होतं. माझी आणि माझ्या जानकीची भेट होईल का रे देवा.
होईल का माझी इच्छा पूर्ण? आता या सुमित्राबाई मनातल्या मनात असं बोलतच असतात आणि तेवढ्यात बाहेर जानकी ते वॉशिंग पावडर घेऊन आली आहे. सुमित्राबाई आता दरवाजा वाजला म्हणून देवाला नमस्कार करतात आणि उठून पटकन दार उघडायला येतात. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, यांच्या घरात सुमित्राबाई सोडल्या तर कोणी दरवाजा उघडायला सुद्धा समोर येत नाहीये. कमाल आहे बाबा. तर असो, आता या सुमित्राबाईंनी दरवाजा उघडल्या त्यांना जानकी दिसते समोर आणि त्यांचा चेहरा खूप प्रफुल्लित होतो जानकीला बघून आणि त्या म्हणतात, जानकी अगं तू? जानकी म्हणते, हो आई मीच. आता सुमित्राबाई इकडे तिकडे बघतात आणि म्हणतात, जानकी अगं एकटीच आलीस का? आता ही जानकी म्हणते, हो आई तुम्हाला बघायला आले. कशा आहात तुम्ही आई? अहो तुम्ही एवढ्या मायेने प्रेमाने भेटायला आला होता ओवीला आणि ऋषिकेशने मात्र. असो, पण आई कोणी काहीही बोललं, नात्याची हाक मारायची पद्धत जरी बदलली, नाते जरी बदलले तरी आतून जे आपण हाक मारतो ना ते कधीच बदलणार नाही. नातं कायम राहणार आई. तुम्ही माझ्या ऋषिकेशच्या आई होतात आणि कायम राहणार. आता हिने सुमित्राबाईंना जरा दिलासा दिलाय हे मात्र खरं आहे. तर आता सुमित्राबाईंना जरा आस लागली आहे. तर हा भाग त्यांनी संपवला इथेच आणि पुढच्या भागात त्यांनी ते दाखवलंय की ती ही जी ऐश्वर्या आहे ना ती तिथे येते बाहेर आणि या जानकीचा अपमान करते. हे कपडे धुवून दाखव, हळदीचे डाग काढून दाखव. आणि जानकीने सुद्धा कमालच केली बाई. त्या वॉशिंग पावडरने तिने हळदीचे डाग अगदी चकाचक केले आणि ऐश्वर्याच्या तोंडावरती ते धुणं असं शिंपडलं आणि तिला प्रत्युत्तर देत म्हटली की मी जसे हे कपड्यावरचे डाग पुसलेत ना तसे माझ्यावरचेही डाग पुसेल आणि या घरामध्ये मानाने स्थान लवकरच मिळवेल. आता ऐश्वर्या की जली जली और बहुत ज़्यादा जली. आता काय काय होतंय ते बघा प्रेक्षकांनो, मजा येणार आहे ऐकायला. असा होता आजचा भाग. कसा वाटला कळवा आणि प्लीज म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. कसा वाटला हा भाग मला कळवा हं प्रेक्षकांनो. धन्यवाद.